नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली मागच्या सीटवर बसलेली असते आणि तिला काही आठवतं का याचा ती प्रयत्न करत असते. पण जसा सुरुवात होते गाडीची फास्ट चालवायला तसं आता तिला एकदम स्पष्ट आणि व्यवस्थित आठवायला लागतं आणि त्यामध्ये तिला आता समजून गेलेलं असतं की तीच आहे खरी तन्वी. म्हणजेच तिला इतके दिवस ज्या गोष्टी ब्लर दिसत होत्या ना, त्या गोष्टी आता एकदम स्पष्टपणे क्लिअरली दिसायला लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता सगळं काही चित्र समोर आलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समोर येतात ना, तेव्हा मात्र आता सायलीला भूतकाळातील गोष्टी आठवतात. म्हणजेच काय तर जेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हा सायली त्यांच्याकडे गेली होती प्रत्या आणि रविराजांसोबत. तेव्हाच ना तिथे सायलीने अर्जुनचा वाढदिवस खूप जास्त छान पद्धतीने एन्जॉय केलेला होता. वाढदिवस साजरा करत असताना जे सगळे मोमेंट्स जे आहेत ते इतके दिवस सायलीला आठवत नव्हते, पण आता सायलीला सगळं एकदम स्पष्ट आणि व्यवस्थित दिसत होतं. त्याच वेळेला आता सायली जी आहे ती मात्र आता अर्जुनच औक्षण वगैरे करते. मग आता अर्जुनच्या गळ्यामध्ये एक लॉकेट असतं जे की तिला आवडलेलं असतं आणि मग दोघेही जणांना इतके खेळायचे की दोघांना एकमेकांशिवाय करमायचंच नाही. आणि अगदीच ना या सगळ्या काही गोष्टी अशाच झालेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती खुश असते. सायली इकडे तिकडे पाहत असते. ते पहा सायलीला तेही तो एकही क्षण आठवतो ज्यावेळेला तिला जायचं नव्हतं अर्जुनला सोडून. ती रडत होती की तिला नाही जायचे, तिला इथेच राहायचंय. पण रविराज काका आणि त्यासोबत प्रतिमा आत्याने ऐकलं नव्हतं. तेव्हा जाताना अर्जुनने तिला एक खेळणं दिलं होतं, तेव्हा कुठे जाऊन ती शांत बसली होती. मग आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायलीला तर सगळं आठवत असतं, पण दुसरीकडे मात्र आता हे जे आपले मधुभाऊ जे आहेत ना, त्यांना तर आता अक्षरशः शुद्ध सुद्धा येत असते. म्हणजेच ना एवढा सोसाचा वारा सुटलेला असतो आणि त्या सोसाट्याच्या वायाबरोबर त्यांच्या आजूबाजूला जे काही पानं वगैरे ठेवलेली असतात ती सगळी उडतात. आणि सोबतच हा सगळा काही जेव्हा प्रकार होत असतो तेव्हा दुसरीकडे खूप जास्त भीती ना इकडे असणाऱ्या ज्या आपल्या पूर्णा आजी आहे त्यांना वाटत होती. ना आजींना कळत नव्हतं की हे नेमकं काय चाललं आहे ते, कारण पूर्णा आजींना भीती वाटत होती. त्यांना वाटत होतं की काहीतरी घडणार आहे आणि त्यामुळेच मला ते असं स्वप्न पडलं. म्हणूनच पूर्णा आजी आता देवी आईकडे धावा करत होती की सगळ्यांना व्यवस्थित असू दे, नक्कीच माझी तन्वी ना कोणत्यातरी मोठ्या संकटात आहे. देवा काही झालं तरी माझ्यात नबीला वाचवं असंही आता म्हटलेलं असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे सायली खूप जास्त खुश असते. सायली जी आहे ती इकडे त्या खेळण्याकडे बघत असते आणि यानंतर तीच लक्ष असतं ते म्हणजे प्रतिमा आत्या आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या रविराज काकांवर. इकडे आता सायलीला जाताना तो क्षण सुद्धा आठवतो. म्हणजेच कोणता तर रविराजांनी तन्वेला उचलून घेतलेलं असतं आणि तिला घेऊन चाललेले असतात. पण तिला ना अजूनच अर्जुनसोबत तिथे थोडा वेळ घालवायचा होता, त्याच्यासोबत खेळायचं होतं, पण काही खेळू दिलेलं नव्हतं. सोबतच ना अर्जुनने स्वतःच्या गळ्यातली चयनही सायलीच्या गळ्यामध्ये दिलेली होती. म्हणजेच तन्वीच्या आता काय आहे ना सायली बोलायची सवय झाली ना, त्यामुळे मग आता तन्वी ते खेळणं घेऊन सुद्धा तिथून निघाली होती. आणि तेच खेळणं इथे आता तन्वीच्या हातामध्ये असतं आणि तेच खेळणं हातामध्ये घेऊन ना ती आता बसलेली असते. तेव्हाच तिला हे सगळं काही आठवतं. तेव्हाच तिच्या लक्षात येतं की भूतकाळात नेमक्या काय काय घटना झाल्यात ह्या तिला स्पष्ट आठवताय ते दिसतं. त्यामुळे तिच्या डोळ्यातले ते आनंदाश्रू काही थांबत नसतात. म्हणजेच ना आता तिला कळलेलं असतं तिची खरी ओळख फायनली तिला भेटलेली असते आणि त्यामुळेच ती खूप जास्त अशी खुश असते, कारण तिला आता कळते की रविराज काका हे काका नाही आहे तर ते आपले बाबा आहे. सोबतच प्रतिमा
त्याही आपली आई आहे इतके दिवस जिला त्या गोष्टी ज्या आहे त्या अस्पष्ट दिसत होत्या त्या आता पूर्णपणे स्पष्ट दिसायला लागलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता सायली जी आहे तिला एकदमच अश्रू काही थांबत नसतात ते खेळणं हाताशी घेऊन ती खूप जास्त रडत असते आणि तेव्हाच ना इकडे गाडीचे ब्रेक जे आहेत ते फेल झालेले असतात गाडी ही खूपच जास्त जी आहे ती फास्ट चालत असते आणि त्यामध्येच ना आता सायलीला म्हणजेच तन्वीला हा सुद्धा प्रसंग आठवतो म्हणजेच ती कशा पद्धतीने तिने त्या रविराजांसोबत खेळायची रविराज तिला नाराज असताना उशीमबरोबर कसे तिला खेळवायचे हा सगळा प्रसंग ना तिला डोळ्यासमोर ताजा टवटवीत दिसत असतो आणि हा प्रसंग जेव्हा तिच्या डोळ्यासमोर दिसतो ना तेव्हा मात्र आता तिला हाही प्रसंग आठवतो की एकदा ना ती अशीच रागोली होती तेव्हा रविराज तिला भरवण्यासाठी इकडे तिकडे फिरायचे ती रविराजांवर रागोली होती रुसून बसली होती मग आता रविराज तिला स्वतःच्या हाताने भरवत होते हा सगळा प्रसंग संगना तिच्या नजरेसमोर येऊ लागतो आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समोर येतात ना तेव्हा ती थोडी रागवलेली असते आणि तेव हाच ना तिला रविराज जे आहेत ते भरवत असतात आणि तेव्हाच ना रविराजही मुद्दामून ना आता छोट्या तन्वीवर रागवतात आणि मग तेही रुसून बसतात मग ती स्वतःच्या हाताने रविराजांना भरवते हा सगळा क्षण आहे ना आता भूतकाळातला तो एकदम स्पष्ट असा तन्वीला आठवतो मग आता तन्वी रडत असते तन्वी आपल्या हातामध्ये ते भाऊला घेऊन अगदी मनाशी कवटाळत असते आणि तिला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात प्रतिमा हत्यांसोबतची सुद्धा तिची ती मस्ती तिला दिसत असते प्रतिमासुद्धा तिला भरवत असताना तिच्या मागे मागे फिरायच्या पण तिला पूर्णपणे भरवायच या तेव्हाच त्यांना बरं वाटायचं हे सगळं काही आता सायलीला क्लिअर दिसत असतो त्यानंतर आता सायली म्हणत असते रविराज काकांना की गाडी अजून थोड्या स्पीडने चालवा त्यावर रविराज काका म्हणतात की नको सायली तुला या सगळ्याचा त्रास होईल पण सायली ऐकत नसते सायली म्हणत असते की मला ठीक आहे मी तुम्ही चालवा गाडी कारण सायलीला असं वाटत असते की एक एक रहस्य एक एक गोष्टी मला उलगडतायत एक एक समजतंय सगळं मग आपण जर गाडी अजून फास्ट चालवली तर मला सगळ्या काही गोष्टी अजून दिसतील म्हणूनच मग तिने गाडी खास चालवायला सांगितलेली असते पण इकडे मागे असणाया अर्जुनचा जीव नुसता वर खाली होत असतो त्याला तर आता कळत नसतं की काय करावं कारण आहे ना गाडी इतक्या स्पीडने जी पळत असते ना त्यामुळे तो थोडा घाबरलेला असतो तो म्हणत असतो की काय चाललेय सीनियर एवढा फास्ट का गाडी चालवतोय सायली पण आहे ना त्यांनी विचार करायला पाहिजे होता ना पण सायलीनेच गाडी खास चालवायला सांगितलेली असते हे कुठे अर्जुनला येते इकडे मात्र आता सायली अजून काही गोष्टी आठवायचा प्रयत्न करत असते रविराजांना प्रतिमा आत्या म्हणतात की अहो एवढ्याही गाडी फास्ट चालवू नका खूप फास्ट चालवताय गाडी सायली मागे आहे बसलेली सायली तू ठीक तर आहेस ना तर सायली म्हणत असते की हो मी ठीक आहे तेव्हाच आता प्रतिमा आत्या आणि त्याचबरोबर रविराज हे म्हणत असतात की काय करायचंय त्यावेळेला रविराजांच्या लक्षात येत की गाडीचे ब्रेक लागत नाहीयेत प्रतिमा आत्यांना ते बोलतात की गाडीचे ब्रेक बहुतेक फेल झालेत गाडीला ब्रेक लागत नाहीये ही गोष्ट आता जेव्हा त्यांना समजते तेव्हा मात्र आता प्रतिमा आत्या त्यासोबत सायली सगळ्यांनाच खूप जास्त भीती वाटू लागते कळत नसते की आता काय करावं ते कारण गाडी काही केल्या थांबत नसते तेव्हाच ना आता सायली ही घाबरलेली असते तेच पूर नाची जी आहे ती मात्र आता देवाकडे प्रार्थना करत असते ती म्हणत असते की नक्कीच काहीतरी विपत्र घडणार आहे म्हणूनच तर मी सांगते ना मग आता दिवाही जात असतो तेव्हा दिवा जात असताना तिने दिव्यावर हात ठेवलेला असतो जेणेकरून कोणतेही संकट येऊन दिवा जाऊ नये तेच इकडे आता अर्जुन म्हणत असतो की काय चाललंय सेनियरच एवढ्या फास्ट गाडी चालवायची काय गरज आहे सीनियरला तेच दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी ज्या असतात ना त्या बघत असतात आणि तो दिवा जात असताना त्या दिव्यावर
त्या अहूवारपणे का होईना हात ठेवत असतात त्यावर आता इकडे असणारी ही पणा जी आहे ती म्हणत असते की नाही काही होणार आहे, नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक आहे. पूर्णा आजी नका वाईट वाटून घेऊ, पण पूर्णा आजी म्हणतात की मी काही शांत बसणार नाहीये, मला काहीतरी गडबड वाटते. तू एक काम कर बघू, पहिल्यांदा ना तू प्रतापला कॉल कर, प्रतापही घरात नाहीये ना, प्रतापला कॉल कर, सोबतच अर्जुन सायलीला सुद्धा आणि प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा, कारण मला ना काहीतरी गडबड वाटते, हे असं सगळं काही व्हायला नको आहे. आताच्या आतात तू फोन कर. मग आता लगेचच फोन करायला पाठवलं जातं, कारण खूप मनामध्ये ना भीती वाटतच काहीतरी विचित्र घडणार आहे, हे मात्र संकेत स्पष्ट एकदम दिसत असतात आणि त्यामुळेच ना गडबड झालेली आहे असं समजतं. तर तेच ना आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं की लगेच अश्विन त्याचसोबत अस्मिता फोन लावायला म्हणून जातात, कारण त्यांना तेच वाटत असतं की आपण फोन लावल्यानंतर सुद्धा तर बघूया काही समजतंय का, म्हणूनच आता फोन लावायला म्हणून आता दोघेही जण गेलेले असतात. सायली ही खूप जास्त घाबरलेली असते. जेव्हा सायली घाबरते ना तेव्हा सायलीला आता कळत नसतं की हे काय आहे, कारण सायलीला ऑलरेडी अर्जुनने सांगून ठेवलेलं होतं की तुला काही होता कामा नाही म्हणून. तर अर्जुन ह्या सगळ्या गोष्टींनाही बोलत होता, टाळत होता या सगळ्या गोष्टी करायच्या, बट इकडे सायलीनेच त्याला जबरदस्ती केलेली होती, त्यामुळे त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. त्याच वेळेला आता हा जो ॲक्सिडेंट झालेला होता ना, तो सगळा काही प्रसंग ना अगदीच ना ठसठसीत दिसत असतो आणि तो आठवू लागतो सायलीला, म्हणजे भूतकाळात जो अपघात झाला होता त्या अपघातानंतर ती आता कशीबशी लोक सावरत होती आणि मग पुन्हा काहीच होतं का अशी कुठेतरी मनामध्ये आता भीती वाटत होती. आणि म्हणूनच मग आता इकडे अर्जुन जो आहे तो येतो आणि सिनियरला म्हणत असतो की गाडीचे ब्रेक प्रेस कर, पण आता गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत, ब्रेक एक प्रेसच होत नाहीयेत. या गोष्टी आता रविराजांनी अर्जुनला सांगितलेल्या असतात. मग अर्जुनलाही टेन्शन येतं. तेच पूर्णा आजची खूप जास्त काळजीत असतात. पूर्णाजींना समोर सगळं दृश्य दिसत असतं. त्यांना कळत असतं की काहीतरी घडलेलं आहे आणि मग काय घडलंय काय नाही या गोष्टी ज्या आहे त्या सुचत नसतात. तेच इकडे अर्जुनलाही टेन्शन येतं, कारण त्याला भीती वाटत असते सायलीची, सायलीला काही होता कामा नाही असंच वाटत असतं. तेच आता इकडे रविराज जे आहे ते आता सायलीला म्हणत असतात, सायली तू ओके तर आहेस ना. सायलीला आता अर्जुन म्हणत असतो की सायली पहिल्यांदा बेल्ट लावून घे, बेल्ट लाव, कारण सायलीने बेल्ट सुद्धा गाडीचा लावलेला नसतो. मग आता भीती वाटत असते की काही घडायला नको म्हणून मग आता बेल्ट लावायला सांगितला जातो. मग तेव्हाच ना दुसरीकडे सायलीला हळूहळू त्या सगळ्या गोष्टी उलगडत जातात आणि मग जेव्हा त्या गोष्टी उलगडत जातात ना तेव्हा तिला हेही आठवतं की ती मधुभाऊंना कशी भेटली होती, मधुभाऊंची आणि तिची कशी भेट झाली होती ना, या सगळ्या काही गोष्टी आठवतात. मग त्याच वेळेला तिला मधुभाऊंनी आतापर्यंत कसं सावरलं होतं, सगळं काही, कशा काय गोष्टी झाल्या होत्या हे सगळं काही आठवतं आणि त्यामुळेच ना आता ती थोडीफार का होईना खुश असते. आणि तेव्हाच इकडे मात्र पाहायला मिळत असतं की रविराज जे आहे ते मात्र अर्जुनला सांगत असतात की नाही, गाडीचे ब्रेक दाबत जात आहे. मग हड ब्रेक दाब, हड ब्रेकही काम करत नाहीये हेही आता सांगितलं जातं. मग आता करायचं तरी काय, काही सुधरत नसतं. सखीना आता मरण वाटत असतं. मग आता अर्जुन घाबरलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की काय झालं हे सगळं, सिनियर काही कर पण गाडी थांबव. मग आता अर्जुन सिनियरला हे सुद्धा सांगत असतो की न्यूट्रल कर, न्यूट्रल, पण नाही, काहीच गाडीचं हे होत नसतं. त्यामुळे आता खूपच जास्त टेन्शन जे काही आहे ना ते आता आलेलं असतं. कळत नसतं की काय करावं ते. मग तेव्हाच इकडे अस्मिता सायलीच्या फोनवर फोन करत असते. तोपर्यंत कल्पनाने सुद्धा कॉल केलेला असतो प्रताप यांना कॉल केल्यानंतर ना आता इकडे प्रताप सांगत असतात की मी ओके आहे. तेव्हाच मग आता विचारलं जातं की सगळं ठीक आहे ना. प्रताप सांगतात मी ओके आहे. तेव्हा
कुठे जाऊन बरं वाटतं तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की अश्विन सांगत असतो की मी कॉल करतोय पण दादा कॉल रिसीव्ह करत नाहीये सायली, ही कॉल उचलत नाहीये बापरे. आता त्या दोघांबद्दल घरात सगळ्यांनाच टेन्शन येतं की काय झालं असेल. कल्पना पूर्णा आजींना सांगते की पूर्णा आजी काळजी करू नका, हे ठीक आहे, यांना काहीच झालेलं नाहीये. मग आता या दोघांचं काय. अरे तू कल्पना ऐक ना, काम कर प्रतिमा आणि रविराजांना सुद्धा कॉल कर आणि बघ ते लोक ठीक. आता अर्जुन लगेच गाडीतून उतरतो आणि बघायला जातो हे ओके तर आहेत ना. तेव्हा तो बघतो तर का हे लोक ओके तर असतातच, पण ना इकडे तिकडे त्याची नजर फिरत असते. मग आता अर्जुन पटकन आपल्या गाडीतून उतरतो आणि अर्जुन जसा गाडीतून उतरतो ना तसा आता सिनियरच्या गाडीचे दार उघडायला जातो. सिनियर ओके तर आहेस ना, सिनियर म्हणतो की हो. आणि त्यानंतर आता तो प्रतिमा आत्यांना सुद्धा विचारतो. प्रतिमा आत्यासुद्धा ओके असतात. मग आता तो मागे सायलीकडे जातो, सायलीला म्हणत असतो की सायली सायली तू ठीक आहेस ना. सायली म्हणत असते की हो मी ठीक आहे. तेव हाच ना. इकडे अर्जुन जो आहे तो मात्र आता हळूहळू का होई ना गाडीचे दार जे आहे ते उघडतो. तेव्हाच सायलीला तो विचारतो की सगळं काही ठीक आहे ना, आहे ना व्यवस्थित. मग तीही म्हणत असते की हो सगळं काही ठीक आहे, मला सगळ्या गोष्टी आठवतायत. मग तेव्हाच ना इकडे खूप जास्त सोसाट्याचा वारा सुटलेला असतो, लाईटही गेलेली असते. म्हणून इकडे कुसुम जी आहे ती हातामध्ये मेणबत्ती घेऊन आलेली असते मधुभाऊंकडे गोळ्या देण्यासाठी. तर मधुभाऊ तर आता लगेच उठूनच बसलेले असतात. मधुभाऊ इकडे तिकडे बघत असतात आणि तेच आता मधुभाऊ उठून बसलेले असतात ना. यामुळे ना आता तर काहीच कळत नसतं की काय करावं. खूप मोठा धक्का कुसुमला बसलेला असतो, कारण कुसुमने हे सगळं कधीच इमॅजिन केलं नव्हतं. तेच अर्जुन आता रविराजांच्या गाडीचा फ्रंटचा डोअर ओपन करतो आणि त्यांना बाहेर काढतो. सोबत प्रतिमा आत्यासुद्धा बाहेर आलेल्या असतात. तर इकडे आता सायलीला सुद्धा तो हळूच बाहेर काढतो. सायलीला विचारतो की ओके आहेस ना. आपल बाय तर ओके आहे ना. तेव्हा सायली म्हणत असते की हो, पण सायलीच्या डोळ्यात ना नुसते आनंदाश्रू वाहत असतात, कारण आता खायनली तिला तिची ओळख मिळालेली असते ना. तिच्या अर्जुन तिला मिळालेला असतो, तिचे आई बाबा तिला मिळालेले असतात. इतके दिवस जी त्यांना आपल्या जवळच मानत होती ते अखेरीच तिचीची ओळख आज स्पष्ट झालेली होती. आणि हा भावनिक एपिसोड होता खरंच ना. इकडे प्रतिमात्या आणि रविराजांना काहीच माहिती नसतं. मग आता प्रतिमा रविराज म्हणतात की तू ओके तर आहेस ना, तुला काही त्रास तर होत नाही ना, तू का रडतेस. तेव्हा सायली म्हणत असते की हे आनंदाश्रू आहे. खरं तर या सगळ्यातन आपण वाचलो ना, मला तर भीती वाटत होती. तेच दुसरीकडे आता सुमन आलेली असते आणि सुमन सांगते की सायली आणि अर्जुन आणि हे सगळे जण बाहेर गेलेत. पण कुठे गेले तू विचारलं नाही का. मी विचारायचा प्रयत्न केला पण त्याला लोकांनी कोणीच सांगितलं नाही. त्याने म्हटलं. सायली म्हणाली की आम्ही जाऊन आलो, का सांगू. मग आता मी तरी कशा काय विचारणार ना सगळ्या गोष्टी. म्हणून मीही सगळ्या गोष्टींमध्ये जास्त लक्ष नाही घातला. ती मला म्हटली की मी नंतर सांगते. मग म्हटलं काहीतरी असेल तिचं म्हणून ती नंतर सांगणार असेल म्हणून मग मी आई तिला जबरदस्ती केली नाही असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता घरात टेन्शन असतं आणि मग काय परत एकदा फोन लावायचं काहीच ठरत असतं. मग आता हा एकदा फोन लावायचा अशा गोष्टी ठरल्यानंतर नंतर ना इकडे अस्मिता म्हणत असते की एक काम करूया, आपण कॉल करूया का. पण आता कॉल करून काहीच फायदा नाहीये, कारण कॉल ते रिसीव्हच करणार नाहीयेत, कारण त्यांनी आता तिकडे जे गेलेत ना तिथं नेटवर्क नाहीये आणि त्यामुळेच मला असं वाटतं की काही कॉल रिसीव्ह होणार नाही. दुसरीकडे अर्जुन आणि असतात तेव्हा आता सायलीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. सायलीने अर्जुनला डोळ्याने सांगितलेलं असतं की हो मला सगळं काही आठवते. मग आता अर्जुन सांगायला चाललेला असतो पण सायली त्याला थांबवते. सायली त्याला म्हणत असते की नाही नाही सांगायचं एवढ्याच कुणाला, कारण तिला असं वाटत असतं की काही झालं
तरी सुद्धा ना आपण या गोष्टीनंतर सांगायच्या. मग इकडे आता अर्जुन सोबतच सायली, रविराज आणि प्रतिमा चौघेही जण एकमेकांना मिठी मारतात आणि रडत असतात. आणि जे पहा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या होत असतानाच इकडे अर्जुनलाही बरं वाटतं. पण आता सायलेंट ठरवलेलं असतं की लगेच या गोष्टी ज्या आहे त्या पटकन एवढ्या सांगायच्या नाहीत. थोडा वेळ घालवू द्यायचा आणि मग बघूया काय सांगायचंय ते. हे तर आता तिचं फिक्स झालेलं असतं तेच. आता सायली अर्जुनकडे बघत असते आणि त्यानंतर मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे अश्विनचा कॉल आलेला असतो अर्जुनच्या मोबाईलवर. मग आता रविराज म्हणतात की आपल्याला निघायला हवं, कारण सगळी जण ना आपली वाट बघत असणार आहेत. आपण जर इथेच थांबलो तर प्रॉब्लेम होईल. चला त्यापेक्षा आपण पटकन जाऊया. आणि असं बोलून आता तिकडन ते पटकनच जायला निघतात. मग इकडे आता सायली ही अर्जुनकडे बघत असते आणि ती मनातल्या मनात म्हणत असते की खायनली मी ज्या शोधात होती तो माझा अर्जुन मला भेटलेला आहे आणि सोबतच माझे आई बाबा सुद्धा. आणि त्यामुळेच ना ती आता खूप जास्त अशी खुश असते. तर दुसरीकडे आता अर्जुनही तिला घेऊन तिकडून जायला निघत असतो. आता अर्जुन सायली त्याच सोबत इकडे सगळी जण जायला निघतात घरी. कारण का त्यांना माहिती इथे जास्त वेळ जर ते थांबले तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण घरी सगळी जण काळजीत आहे हे त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे पटकनच ते तिकडून जायला निघत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे ती मात्र अर्जुनकडे पाहून हसत असते, कारण तिला आता तिचा अर्जुन भेटलेला असतो. ह्या सगळ्या काही गोष्टी सारख्या दाखवल या जात असतात. आता तुम्ही म्हणाल की मी सारखं हे का बोलते, पण ते सगळं तसंच दाखवलं गेलं सारखी. ती मनातल्या मनात म्हणते की फायनली माझ्याला माझी ओळख मिळाली, मला माझा अर्जुन मिळालाय. अर्जुन 10व्या तिला विचारतोय. आता घरी गेल्यानंतर इकडे सायली जाऊन पूर्ण आजींना घट्ट मिठी मारते आणि सगळेजण बघत बसतात की हे सगळं काय चाललंय. काय म्हणजे ही जी सायली आहे ती पहिल्यांदा तर घरी येत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा आता अर्जुन आणि सायली जेव्हा रूममध्ये जातात तेव्हा ही सायली त्याला म्हणत असते की फायनली मला माझा अर्जुन भेटलाय, माझा पूर्वीचा माझा मित्र भेटलाय. आणि असं बोलून ती त्याला घट्ट मिठी मारते. त्यानंतर कुसुमचा फोन आलेला असतो म्हणून जातात. तर कुसुमकडे गेल्यानंतर इकडे सायली जी आहे ती आता मोर बघते. तर काय मधुभाऊ उठून बसलेले असतात आणि मधुभाऊ सायलीला स्वतःची खरी ओळख दाखवतात की तू सायली नाही तर तन्वी आहे. त्यामुळे आता कुसुम ही चकित पडलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.